थोडा परत थोडा ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. अलगद असलेले 3 डोळे उघडून घे. तर काल कुठपर्यंत आलोय आपण? कोणता भाग झाला काल? तर फक्त मुद्रा बाकी आहेत आपल्या सर. मुद्रा. आणि याचा भाग झालाय का षटकर्माचा? नाही. ठीक आहे, बघूया तो पण. रबड नेती जल नेती वगैरे नाही आहे झालं सर. हं. बघा, सूत्रनीती, रबर नीती आणि वस्त्र धवती स्त्रियामधला भाग राहिलेला आहे. ठीक आहे, बघूया सुरुवातीला तो. सूत्रनीती किंवा रबर नीती या दोन्ही क्रिया सारख्याच आहेत, पण त्याच्यामध्ये वापरली जाणारी जी वस्तू आहे ती वेगळी आहे. त्याच्यामुळं त्याचा 2 भागामध्ये हे झालेला आहे. शेअरिंग चालू करा. राम सर. कोण आहे का? विकास. बालाजी, विकास, राम सर कोण आहे? तर करतील 1 मिनिट सांगितले त्यांना फोन करून. बर, चालेल, ठीक आहे. त्याच्यापूर्वी हा झालेली बघूया. आता बघा, हे आहे तुमचं रबर. अशा प्रकारचं असतं. इमेज मध्ये खूप मोठं दिसतंय, छोटं असतं ते, लहान असतं, लहान आकाराचं. आणि त्याच्यानंतर हे आहे तुमचं सूत्रनीतीमधलं सूत्र. हे आहे सूत्र. सुताचा धागा असतो. थोडे छोटे छोटे असे धागे असतात एकत्रित, आणि मागे असं पीळ दिलेला भाग असतो. पीळ दिलेला भाग असतो आणि हा थोडासा टणक कठीण असा असतो. म्हणजे आता बघा, इकडून जर नाकामध्ये प्रवेश केला इकडच्या टोकाकडून, ते शक्य आहे का? जाईल का? ते जाणार नाही, बरोबर आहे. म्हणून हा इकडचा जो भाग असतो तो पीळ देऊन थोडासा कठीण केलेला असतो, आणि त्याच्यावरती मेन लावून ते बनवलेलं असतं, म्हणजे नाकामध्ये घर्षण करताना ते सोपं जावं. पण आता दोन्ही वस्तू वापरताना, वापरण्याच्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात, निर्जंतुक करायचे आहेत त्यांना, कारण आपण ते कुठेही ठेवलेलं असतं, त्याच्यावरती धूळ जमा झालेली असते,
त्याच्यामुळे त्यांना स्वच्छ करणं, गरम पाण्यामध्ये धुवून घेणं गरजेचं असतं. धुवून घेतल्याच्या नंतर रबर नेती असेल किंवा सूत्र नेती असेल, दोन्ही नेतीच्या अगोदर आदल्या दिवशी, म्हणजे समजा आपल्याला उद्या नेती करायची आहे, तर आदल्या दिवशी नाकामध्ये थोडंसं तूप किंवा मोहरी तेल असं काहीतरी पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचा आहे. गाईचं तूप म्हणा किंवा मोहरी तेल म्हणा, ज्यांच्या ज्यांच्या ह्याच्यानुसार. त्यासोबत हे का करायची ही क्रिया? तर ज्यावेळी आपण सकाळी रबर नेती करू किंवा सूत्र नेती करू, तर त्यावेळी त्याचं घर्षण जास्त मध्ये होणार नाही किंवा इजा होण्याची शक्यता आपण ती टाळू शकतो. ही क्रिया कशी आहे? एक इमेजमध्ये बघूया आपण. त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला. बघा, हे अशा प्रकारे. रबर जो आहे, तो नाकामधून प्रविष्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर तोंडात जे 2 छिद्र असतात बघा वर, टाळूच्या ठिकाणी. त्या टाळूच्या छिद्राच्या ठिकाणातून हे रबर तिकडून नाकातून प्रवेश केले, की त्या टाळूच्या छिद्राच्या ठिकाणातून बाहेर येतं. बाहेर आलेलं ते रबर पकडायचं आहे दोन्ही बोटाच्या सहाय्याने आणि त्यानंतर ते मागे-पुढे, मागे-पुढे असं करायचं आहे. ठीक आहे. रबर नेती याचं वर्णन कुठं ग्रंथांमध्ये सापडत नाही. सूत्रनीतीचं सापडतं. सूत्रनीती किंवा सूत्र हे अलीकडे भेटत नाही कुठं. त्याच्यामुळं सूत्राची जागा रबर न घेतलेली आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणूया. त्यासोबत आता ही जी रबर नीती किंवा सूत्रनीती करायची आहे, कशी क्रिया आहे त्याची? तर ही सुद्धा उकडा आसनामध्ये बसायचं. उकडा आसनामध्ये बसून जे रबर आहे, ते सावकाश आतमध्ये प्रवेश करायचं. थोडं थोडं पुढे 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 ढकलायचं. शिंक येऊ शकते याच्यामध्ये. शिंक येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं सावकाश आणि शिंकेसारखी जाणीव झाली तरी थोडंसं त्याला हे करायचं, कॅप्चर करायचं म्हणजे सहन करायचं थोडंसं. लगेच शिंक द्यायची नाही. तसंच थोडं 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 पुढे घालत मग ते काय होतं, 2 छिद्राच्या जवळ येतं. 2 छिद्राच्या जवळ आले की या दोन बोटांनी असं मध्ये तोंडामध्ये घालून त्यांना पकडायचं आहे. 2 बोटाच्या साहाय्याने. 2 बोटाच्या साहाय्याने किंवा ज्यांना ज्या बोटाच्या साहाय्याने शक्य असेल. अंगठा तर्जनी असेल किंवा तर्जनी मध्यमा असेल. ज्यांना ज्या बोटाने शक्य आहे त्या बोटाने ते पकडण्याचा प्रयत्न करायचा. मध्ये आलेलं ते तोड त्याचं. आल्यानंतर ते पटकन असं बाहेर न ओढता सावकाश त्याला अगदी धीम्या गतीनं थोडं 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 बाहेर काढत काढत मग पूर्ण तोंडाच्या बाहेर आलं की नंतर मग सावकाश त्याला मागे पुढे असं कृती करायची आहे. ही एका नाकातून झाली. तीच कृती दुसऱ्या नाकातूनही करायची आहे. बघा, आता तुम्ही जलनेतीविषयी बरीच माहिती ऐकलेली असेल. जलनिधी पॉट, पाणी वगैरे. परंतु त्याचं वर्णन ग्रंथामध्ये कुठं भेटतं असं ऐकले का तुम्ही? कोणत्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलं आहे असं तुम्ही वाचले का कधी? ठीक आहे. बघा, वाचलं असेल किंवा नसेल, तुमच्याकडून माहिती हवी होती मला. ठीक आहे, पुढे बघूया. ही जी सूत्रनीती आहे, ज्याप्रमाणे आसनांमध्ये सिद्धासन श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे षटक्रियामध्ये सूत्रनीती श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. त्यासोबत नीतीमुळं काय लाभ आहे त्या ठिकाणी? तर कपाळ शुद्ध होते असं म्हटले. कपाळाचं शुद्धीकरण किंवा सूक्ष्म अगोदर आपण ग्रंथाच्या दृष्टिकोनातून लाभ बघूया. त्याच्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून लाभ बघूया. तर कपाळशुद्धी, त्यासोबत सूक्ष्म पदार्थ दिसू शकणारी दिव्य दृष्टी सुद्धा या सूत्रनीतीने प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. आणि आणखीन पुढे काय म्हटलंय? तर गळ्याच्या तळातील हाडाच्या वरील उत्पन्न होणारे अनेक विकार लवकर नाहीसे होतात असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे रोगत रोग किंवा म्हणजे सूत्रनीतीचा जो क्षेत्र जे आहे ते असं इथून वर डोळ्यावरती सुद्धा सूत्रनीतीचा परिणाम होतो. नाकावरती होतो. घशातील काही गळ्यातील हाड जे आहे त्याच्या वरचा भाग
म्हणजे काय तर टॉन्सिल असेल, आलं का लक्षात? अशा प्रकारे. आणि सायंटिफिक दृष्टिकोनातून बघायचं म्हटलं तर ज्यांचं नाकामध्ये हे वाढलेलं असतं बघा, मांस वाढलेलं असेल, हाड वाढलेलं असेल, अशा लोकांसाठी सुद्धा ती उपयुक्त ठरते आणि विशेष करून नासिका मार्गाचं शोधन करण्यासाठी ही वापरली जाते. दोरा, धागा, रबर आपण याचा विचार नंतर करूया किंवा आपल्याला वमनधौतीमध्ये पाणी पिऊन केली जाणारी एक असते आणि कापड गिळून एक केली जाणारी असते, ती बघायची आपल्याला. पूर्वी आपण जलनेती बघितली, आता आज सूत्रनीती बघतोय. म्हणजे याच्यामध्ये धागा आहे. बघा, जलनेतीमध्ये आपण नुसतं पाणी प्रविष्ट करतो. बघा आता 2 क्रिया कशा आहेत बघा, स्वच्छ करण्याच्या 2 क्रिया कशा आहेत बघा. आपल्याला फरशी धुवायची आहे. तर आपण एक प्रकार कसा करतो, नुसतं पाणी टाकून हे करून घेतो. ढकललं ते पाणी किंवा आणखीन एक प्रकार म्हणजे पाणी टाकून पुसून घेतो. 2 क्रिया. कापडाच्या सहाय्याने आपण काय करतो, पुसून घेतो. मग स्वच्छता दोन्हीपैकी जास्त कशामध्ये होते हो? सांगा बरं? कपड्यांनी धुतल्यानंतर. हां, कपड्यांनी ज्यावेळेस आपण पुसतो, नुसतं पाणी टाकून त्याला ढकलल्यास ते तेवढं स्वच्छ होत नाही, दिसत नाही. परंतु कापडानं पुसून घेतलं किंवा गाडी धुतो बघा आपण. गाडी धुतल्यानंतर सुद्धा नुसतं पाणी मारलं तर स्वच्छ होते, पण कापड मारलं की आणखीन थोडी स्वच्छ होते. अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी बहुतेक विचार केला गेलेला असावा. जलनेतीमध्ये नुसतं आपण पाण्याचा प्रवेश करतो, परंतु याच्यामध्ये हे धागा म्हणजेच एक कापड आहे. आलं का लक्षात? ज्याप्रमाणे गाडीला कापड मारतो, त्याप्रमाणेच नासिका मार्गाला आतून आपण कापडानं स्वच्छ धुवून पुसून घेतल्यासारखं त्या ठिकाणी ही क्रिया घडते. म्हणजेच ही क्रिया कशाची आहे? शोधनाची आहे. शुद्ध करण्याची आहे, स्वच्छ करण्याची आहे. त्यासोबत नाकातील कफ असेल, तो दूर होतो आणि नाकाची जी अतिशय संवेदनशील असे कोणाचे नाक असतील, म्हणजे कफ जमा होणं, धूळ जमा होणं, अशा सगळी स्वच्छता त्या ठिकाणी त्याच्याद्वारे घडते. ही झाली सूत्रनीती. त्याच्यानंतर जी पुढची आहे, ती वस्त्रधौती बघायची आपल्याला. वस्त्रधौती बघा. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, वस्त्र म्हणजे कापड असं आपण त्याला म्हणूयात आणि धौती म्हणजे तुम्हाला माहित आहे. ज्याप्रमाणे वमन धोती होती, वमन धोतीमध्ये आपण नुसतं पाणी पिऊन ते ओकून बाहेर काढायचं. बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये मात्र काय करायचं आहे, कापड गिळायचं आहे आणि बाहेर काढायचं अशी क्रिया याच्यामध्ये आहे. आणि एक कापड रुंदीला साधारणतः 4 बोटं रुंद असतं आणि लांबीला कमी अधिक प्रमाणामध्ये असलं तरी चालतं. मग आणि हे असावं कसं? तर सुती असावं. सुती कापड आणि अतिशय मऊ अशा स्वरूपाचं, अतिशय पातळ अशा स्वरूपाचं असावं. म्हणजे असं की आपण ह्याचं कापड आहे, उदाहरणामध्ये याचं कापड सांगू शकतो, जसं की धोतराचं कापड असतं बघा. मऊ, अतिशय मऊ आणि अगदी तशा कापडाप्रमाणे. मग अ, हे जे कापड आहे ते वापरण्यापूर्वी ते सुद्धा आपल्याला स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्यायचं आहे. धुवून घ्यायचं आहे गरम पाण्याने. त्याच्यानंतर उकडू आसनामध्ये बसा किंवा हा व्यक्ती खुर्चीवरती बसलेला आहे. ठीक आहे. किंवा उकडू आसनामध्ये बसलं तरी सोपं जातं. गिळण्याची क्रिया करण्यासाठी किंवा काढण्याची क्रिया करण्यासाठी दोन्ही क्रिया सोप्या जातात. या क्रियेसाठी आवश्यक ज्या गोष्टी काय-काय आहेत. एक आहे वस्त्र आणि दुसरं आहे म्हणजे खाली ठेवलेलं एक भांडं आहे बघा. ते भांडं. का? तर त्याच्यामध्ये ती धोती आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर ते कापड सावकाश हळू-हळू, हळू-हळू, गिळायचं आहे. गिळत जायचं आहे. त्याच्यानंतर जर ते कुठं अडकल्यासारखं वाटलं केलं, तर तिथं आपण थोडंसं पाणी सुद्धा या ठिकाणी पिऊ शकतो. आणि परत ते पाणी पिऊ शकतो म्हणजे ग्लासभर नाही. घोटभर थोडंसं किंचित असं पाणी आपण त्या ठिकाणी पिऊ शकतो. जेणेकरून वस्त्रधुती आणखीन पुढे-पुढे सरकेल. अशी ही गिळण्याची क्रिया या ठिकाणी करायची आहे.
त्याच्यानंतर मग ही जी क्रिया आहे ती कशावरती घडते किंवा कोण्या भागावरती घडते बघूया आपण शरीरातील मधल्या भागावरती. आता आता ही आहे अन्ननलिका. म्हणजे अन्नाचा घास आपण गिळाला की तो ह्या अन्ननलिकेद्वारे खाली येतो आणि काजूच्या आकाराचं जे अवयव आहे त्या आकारामध्ये ते अन्न येऊन पडतं. म्हणजे मार्ग हा वरून आलेला आहे आणि इथं येऊन ते संचयित होतं. म्हणजे हे जठर आहे. इथं पचनाच्या क्रिया होतात. पुन्हा पुढे अन्न जातं. मग आता हे वस्त्र जे आहे ते कुठपर्यंत येतं? तर या काजूच्या आकाराच्या अवयवापर्यंत येतं, मध्ये जातं. इतकं ते हे असतं, म्हणजे गिळायचं असतं. आलं कुठून? अन्न नलिकेतून आलेलं आहे आणि जठरामध्ये ते आलेलं आहे. त्याच्यानंतर मग हे जे वस्त्र आहे परत रिटर्न आपल्याला त्याला खेचून सावकाश अशा पद्धतीनं खेचून बाहेर काढायचं आहे. मग ही सुद्धा क्रिया कशी होते बघा. वमनदौतीमध्ये नुसतं आपण पाणी पिऊन बाहेर काढत असतो, पण याच्यामध्ये आपण कापड पाणी मारल्यासारखी क्रिया आणि याच्यामध्ये कापड्यानं ते आपण पुसून काढल्यासारखी क्रिया. म्हणजे दोन्ही क्रिया कशाच्या आहेत? शुद्धीकरणाच्या आहेत. आलं का लक्षात? पण कापडानं जरा स्वच्छ होतं असं आपण आता पूर्वी पाहिलं. त्याप्रमाणेच त्या वस्त्रधोतीनं मधली स्वच्छ करण्याची जी क्रिया आहे, स्वच्छतेची जी क्रिया आहे, ती आणखीनच चांगली होईल आणि त्याचे आणखीनच चांगले लाभ मिळतील असं त्या ठिकाणी सांगता येतं. मग बघा ज्यावेळी वस्त्र तुम्ही ते आहे ना सर. तर काय म्हणलात? हे जे वस्त्र आहे ते हा फक्त अन्ननलिकेपर्यंतच जाते ना, त्याच्या टोकापर्यंत. आतमध्ये जठरामध्ये जात नाही ना. फक्त फक्त अन्ननलिकेच्या शेवटच्या टोकापर्यंतच जात राहते आणि त्या अन्ननलिकेला साफ करते. नाही, जठरामध्ये सुद्धा जात, जठरात सुद्धा जातं, पुढे जात नाही. तुम्ही कुठं जठर वाचला ते? वाचलंय का कुठं असं पुण्या ग्रंथामध्ये वगैरे किंवा पुस्तकात? आणि जठरामध्ये जाते असं कुठं लिहिलेलं नाहीये सर. हा, म्हणजे ठीक आहे. फक्त अन्ननलिकेच्या शेवटच्या टोकापर्यंत जाते का ती वस्त्र? हम्म. वस्त्र तरी बघूया, थोडीशी चर्चा करून मी सांगतो तुम्हाला आणखी. किंवा कुणाला त्या माहिती असेल तर. ग्रंथामध्ये ते जठराच्या आतमध्ये जाते असं कुठं क्लिअरली सांगितलेलं नाहीये बघा सर. बर, पण आपण गोमन दौतीमध्ये जे पाणी पितो ते मात्र जठरात जातं. बरोबर आहे. हो सर. जठरात जात, हो. परंतु ते पचन होण्याच्या अगोदर ते आपण बाहेर काढत असतो लवकर. हो. हो. गटागट गटागटा पीत असतो आणि पटकन हम्म. पचन अगोदर बाहेर काढत असतो. किंवा स्वामी रामदेवजीचं एक पुस्तक आहे, ठीक आहे, मी परत एकदा ते वाचन करून तुम्हाला सांगेन चुकीची माहिती सांगितल्यापेक्षा. ठीक आहे. पुढे बघूया. पुढची जी क्रिया आहे एक मिनिट. सूत्रनीती रबर नीती या दोन्ही क्रिया सारख्याच आहेत. दोन्ही क्रियांची कृती सारखीच आहे, ते आताच बघितले. आणि तिसरं जे आहे ते आताची वस्त्रधोती. हे तीन क्रिया आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बंध, बंधामध्ये जीवाबंध, महाबंध आणि खेचरी मुद्रा असे तीन प्रकारचे बंध तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये जीवाबंध म्हणजे काय किंवा खेचरी. आता ज्याप्रमाणे आपण मी काल म्हटलं बघा की वेगवेगळी ज्यावेळी आसनं आपण करतो बरोबर आहे त्यावेळी तिथं फोकस
कशावरती केलेला असतो? मसल सिस्टीमवर सर, स्नायू संस्थेवर. हा, स्नायू, वेगवेगळे स्नायू तिथं फोकस केलेले असतात. म्हणजे सहसा सगळ्या स्नायूंना तिथं आपण हे करावं असं तिथं हे असतं. पण जीभ जीभ जी आहे आपली, ती सुद्धा एक प्रकारची स्नायूनच बनलेली आहे. बरोबर आहे. मग या जिभेसाठी कुठलं आसन आहे का? कोणती क्रिया आहे का? तिच्यासाठी आसन नाही, तर तिच्यासाठी मुद्रा आहे. मग कशी मुद्रा आहे ते आपण बघूया एकदा इमेज मध्ये. त्याच्यामध्ये आता ही खेचरी मुद्रेची क्रिया आहे. बघा, जीभ जी आहे ती उलटी उलटी करून काय करतो आपण, वर ज्या ठिकाणी टाळूच्या ठिकाणी 2 छिद्र असतात बघा, त्या ठिकाणी ती आपण बसवत असतो. अशा प्रकारे ही खेचरी मुद्रा सांगितलेली आहे. मग आता समजा आपण जसं की मानेचे व्यायाम करतो बघा, वेगवेगळे मानेचे व्यायाम करतो. त्याच्यामध्ये आपण कधी वर मान करून पाहतो का हो? असं वर मान करून पाहतो का? कधी पाहत नाही. जसं की कधी कधी तर वर घरावरून विमान वगैरे जात असेल, तर त्यावेळी आपण सहज असं करून पाहतो किंवा वर पाहण्याची गरज आपल्याला पडत नाही. आलं का लक्षात? पण खाली पाहून केली जाणारी आपण कामं करत असतो. जसं की लिखाण असेल, मोबाईल बघणं असेल, कॉम्प्युटरवरती काम असेल, कोणतंही काम असेल, तर आपण सगळी कामं खाली बघून करत असतो. पण आता त्याच्या विरुद्ध दिशा त्याची होणं सुद्धा गरजेचं आहे. ते त्याच्या म्हणजे इथल्या मणक्यांसाठी लाभदायक आहे. कोणती क्रिया? वरी पाहण्याची, असं पाहणे. आलं लक्षात? मग त्याचप्रमाणे आपली जीभ सुद्धा जी आहे बघा, आपण अशी उलटी कधी करतो का हो? अशी उलटी कधी करत नाही. बोलण्यामध्ये क्रिया होतात, जिभेच्या हालचाली होतात, परंतु वरचे जे स्नायू आहेत, जिभेच्या वर असणारे, त्या स्नायूंना व्यायाम भेटतो. बोलण्याच्या क्रियेतून किंवा घास खाण्याच्या, घास इकडून-तिकडं ढकलण्याच्या क्रियेतून जिभेच्या हालचाली भरपूर होतात. पण आपण असं उलटं अशी जीभ कधी करतच नाही. आलं का लक्षात? मग तीच जी क्रिया आहे, जिभेच्या खालच्या जे स्नायू आहेत, जिभेच्या खालचे जे स्नायू आहेत, त्या स्नायूंना व्यायाम देण्यासाठी एक अशी क्रिया आहे, असं आपण सायंटिफिक दृष्टिकोनातून म्हणू शकतो. आलं का लक्षात? पण अ, आध्यात्मिक दृष्टिकोनातून किंवा ग्रंथांच्या स्वरूपातून याला भरपूर असं श्रेय दिलेलं आहे. जसं की आसनामध्ये सिद्धासन श्रेष्ठ आहे, प्राणायामामध्ये केवली प्राणायाम श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे मुद्रा, ज्या दशमुद्रा आहेत, त्या 10 मुद्रांमध्ये खेचरी मुद्रा ही सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिला खूप मोठं असं स्थान सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. क्रिया आताच मी म्हणल्याप्रमाणे सांगितलेली आहे. आणि बघा त्याच्यामध्ये मग आणखीन काय लाभ सांगितलेले आहेत ग्रंथानुसार, तर ती व्यक्ती जी आहे, ती अनेक विषांच्या बाधेपासून मुक्त होते असं म्हटलेलं आहे. अनेक विषांच्या बाधेपासून मुक्त होते. रोग, वृद्धपणा व मृत्यूचे भय त्या व्यक्तीला राहत नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजेच वृद्धापनाची जी लक्षणं आहेत, आलं का लक्षात? ती वृद्धापनाची लक्षणं दूर होतात. त्यासोबत रोगाची पीडा त्यापासून दूर होतात. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा पुढे, तर तक्षकाच्या सापाचे विष सुद्धा त्या व्यक्तीला बाधत नाही, असं म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रंथातील वर्णन आहे. बघा, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी सायंटिफिक दृष्टिकोन दडलेला असतो. बरोबर आहे. जसं की आता पूर्वी सांगितलेल्या गोष्टीवरती आता रिसर्च होत आहे सायंटिफिक दृष्टिकोनातून, की हे असं-असं सांगितलंय. मग हे असं का होत असेल? कोणती क्रिया घडत असेल? समजा विषापासून दूर राहतो असं म्हटलेलं आहे. मग ह्या क्रियेनं, खेचरी क्रियेनं कोणती क्रिया शरीरामध्ये घडत असेल असं सायंटिफिक दृष्टिकोनातून, ज्याच्याकरून आपण विषासारख्या म्हणजे हानिकारक
तत्वांपासून आपण दूर राहू शकतो. किंवा याचा शब्दशाही अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा नाही. तर त्याचं ते तीव्रता जी आहे, ती तीव्रता दर्शवण्यासाठी सुद्धा इथं ते शब्द असं दिलेले आहेत. आणखीन किंवा हा प्रकार अ, याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतो, सिद्धीमध्ये. योगाला ज्या सिद्धी असतात. आता समजा बरेच वेळेस आपण पाहिलेलं आहे बघा, जसं की ज्ञानेश्वर महाराजाचं असेल किंवा आपलं साईबाबांचं असेल किंवा असं कोणीतरी अ, जे लोक दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात, मुद्दामहून त्यांच्या अंगावरती साप सोडतात किंवा मीराबाईचं आपण एक उदाहरण ऐकलेलं असेल बघा, की ती विष विष पिते, परत तरी जिवंत राहते. असं म्हणजे अशी उदाहरणं आपण साधू संतांच्या बाबतीत बरीच ऐकलेली आहेत. असं घडलेलं आहे. किंवा अ, काही साधू संतांच्या अन्नामध्ये मुद्दाम विष टाकून दिलेलं आहे. अशा क्रियासुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. पण सिद्धीच्या जोरावर, सिद्धी असं आपण त्याला म्हणू. सिद्धीच्या जोरावरती ते विष पचवण्याच्या सुद्धा ताकदी तिथे येतात. म्हणजेच आपण याच्या बाबतीत असं म्हणू शकतो, की खेचरी क्रियेमुळे सुद्धा सिद्धी मिळतात. ही एक प्रकारची श्रेष्ठ अशी मुद्रा आहे. वेगवेगळ्या सिद्धी मिळवण्यासाठी हठयोगी हे या खेचरी मुद्रेचा अभ्यास करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला रोग, मरण, आळस, झोप, भूक, तहान किंवा अशा विविध गोष्टींचा सुद्धा त्या साधकाला त्रास होत नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणखीन झोप, भूक, तहान इथपर्यंत तर आपण आपल्यापुरतं आळस, आपल्यापुरतं तिथं आपण समजू शकतो. परंतु मरण रोग असतील, याच्यावरती सुद्धा काही ना काही क्रिया त्या ठिकाणी होतच असतील. त्याच्याशिवाय असं वर्णन त्या ठिकाणी सापडत नाही. त्यासोबत आणखीन काय म्हणले त्याच्या बाबतीत बघा, तर त्या व्यक्तीला कर्माचे बंधन पडत नाही असं म्हटलं. कर्माचे बंधन पडत नाही, रोगाची पीडा होत नाही आणि काळाची बाधा होत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे तिचं श्रेष्ठत्व किती आहे ते दाखवण्यासाठी इथं प्रयत्न केलेले आहेत. त्यासोबत मन इतके निश्चल होते की ते तरुण स्त्रीच्या आलिंगनाने सुद्धा वीर्यपतन होत नाही असं सुद्धा त्याच्यामध्ये वर्णन आहे. म्हणजे काय हे कशा बाबतीत आहे, तर योग्यासाठी ते आवश्यक आहे. म्हणजे योगी ब्रह्मचारी असतो. परंतु त्या अनेक वर्षाची जी तपश्चर्या असते त्याची ती भंग करण्यासाठी अप्सरा पाठवलेल्या असतात. आपण पाहिले बघा. अप्सरा पाठवतात. जेणेकरून त्यांचं अ, योग निद्रा किंवा त्यांची साधना, त्यांचं ध्यान, त्यांची धारणा भंग व्हावी असा त्याचा मागचा उद्देश असतो. किंवा मग तो ज्यावेळी ब्रह्मचर्यामध्ये स्थित असतो, तर स्त्रीच्या सहवासाने त्याचं ब्रह्मचर्य तुटू शकतं, असं आहे. पण खेचरी मुद्रेच्या साहाय्यानं, खेचरी मुद्रेच्या अभ्यासानं ब्रह्मचर्य दृढ होतं. दृढ करता येतं, त्याच्यामध्ये टिकून राहता येतं, असं त्यामागचं आपण अ, हे भावार्थ त्यामागचा आपण घेऊ शकतो. त्यासोबत सोमरस वाढवणारी आहे. सोमरस म्हणजे जसं की आपण बरेच क्रियामध्ये असं वर्णन ऐकतो की चंद्र हा कुठं असतो? टाळूच्या ठिकाणी वर आणि तो एक प्रकारचा सोमरस स्रवत असतो. मग तो सोमरस जो आहे, तो नाभीच्या ठिकाणी काय आहे? अग्नी आहे, जठराग्नी आहे किंवा नाभीच्या ठिकाणी काय आहे? सूर्य आहे, असं म्हटलेलं आहे. तर ते सोमरस खाली पडतं, असं ग्रंथांमध्ये वर्णन आहे. मग नाभीच्या ठिकाणी पडलं, तर ते काय होतं? जळून भस्म होतं, असं सुद्धा आपण ऐकलंय. मग अशा काही क्रिया आहेत, ज्याच्यामध्ये सूर्य वर आणि चंद्र खाली होईल, असं जसं की सर्वांगासन आहे, जसं की विपरीत करणी मुद्रा आहे, जसं की शीर्षासन आहे. याच्यात उलट्या क्रिया होतात. मग त्याच्यामध्ये काय सांगितलंय, वर्णन कसं सांगितलंय, तर मग ते सोमरस तिथं पडत नाही. जठराग्नीमध्ये पडत नाही, ते भस्म होत नाही. म्हणजे सोमरस वाचवण्याचा आपण प्रयत्न त्या क्रियांमध्ये करत असतो, असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे या खेचरी मुद्रेमुळं सुद्धा आपण हा जो सोमरस खाली पडणार आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो, असं त्या ठिकाणी सांगता येतं आणि ते खाली पडणार नाही.
त्याच्यासाठी केली जाणारी ही एक आणखीन एक क्रिया आहे असं आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. त्यासोबत शास्त्रशुद्धतेचे बोलणे होते आणि अष्टसिद्धी किंवा अमरपणा 8 पटीने दृढ होतो असं म्हणते. म्हणजे सांगण्यामागचा जो उद्देश आहे वेगवेगळ्या सिद्धी हठयोगामध्ये वेगवेगळ्या सिद्धी मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा खूप लाभ त्या ठिकाणी होतो असं म्हटलेलं आहे. भरपूर असं वर्णन या केसरी मुद्रेच्या ग्रंथांमध्ये आलेलं आहे. त्यासोबत आता सायंटिफिक दृष्टिकोनातून म्हटलं तर काय तर जेबीचे जे खालचे स्नायू आहेत त्या स्नायूंना एक प्रकारचा व्यायाम त्या ठिकाणी मिळतो आणि टाळूच्या ठिकाणी वर स्पर्श आपण करत असतो वरच्या केंद्रांना त्याच्यामुळं ते वरचे टाळूच्या वरचे जे स्नायू आहेत ते चिटकून असणारे त्या स्नायूंना सुद्धा एक प्रकारचा व्यायाम त्या ठिकाणी मिळत असतो. त्याच्यानंतर खेचरी मुद्रेच्या नंतर जो आहे जीवाबंध अशी नावाची क्रिया आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जिभेचाच वापर करायचा आपल्याला. जिभेचाच वापर करायचा. म्हणजे वेगवेगळ्या आसनाने, वेगवेगळ्या सूक्ष्म व्यायामामध्ये आपण एखाद्या भागाला खेचतो, पीळ देतो, ताण निर्माण करतो किंवा काल आपण बकासन केलं. त्याच्यामध्ये काय झालं, त्या हातावरती एक प्रकारचा ताण, प्रेशर निर्माण झालं. तशाच प्रकारे त्या जीवाबंधामध्ये कसं आहे, कशी कृती आहे, तर दाताचे वरचे जे दात आहेत, त्यांच्या मुळाच्या टोकाशी काय करायचं आहे, जिभेचा शेंडा आपल्याला तिथं असा वर तो चिटकवून लावायचा, असं जोराने बसवायचा ते. स्पर्श वरचं हे जे जिभेचं टोक असतं, ते दातांच्या मुळाच्या वरच्या बाजूला जो ह्याचा मांसल भाग आहे, त्याच्यावरती ते बसवून असं प्रेशरने ते हे करायचं. असं उगाच चिटकवायचं नाही. तर ते प्रेशर एक प्रकारचं तिथं निर्माण करायचं. हा झाला जीवाबंध असं त्याला थोडक्यात म्हणायचं आहे. आणि एक प्रकारची नाडी आपण जसं की 72 नाड्या आहेत असं म्हणतो. सुषुम्ना, इडा, पिंगला अशा वेगवेगळ्या ज्या नाड्या आहेत. त्याचप्रमाणे कुहू, चित्रिणी असं आणखीन नाड्या आहेत. त्याचप्रमाणे इथं सुद्धा एक प्रकारची नाडी असते. कोणती असते माहित आहे का तुम्हाला? जी मुखाच्या तोंडातून निघते किंवा जी मुखेतून जिभेतून निघते. नाडी आणि प्राण या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे बघा. माहित आहेत? नावं माहित आहेत त्यांची कुणाला नसेल तर 2 ज्या असतात त्या डोळ्यापासून निघतात. एक नासिकाग्र नाकापासून, एक जिभेपासून, मुखापासून असं वेगवेगळं वर्णन आहे. म्हणजे हा जीवाबंध जो आहे तो त्या नाड्यांना सक्रिय करणारा आहे. त्या नाड्यांना सक्रिय करणार आहे. जसं आपण वेगवेगळ्या नाड्यांना सक्रिय करण्यासाठी आपण तिथं जास्त तितकं लक्ष देत नाही. कारण योगिक ग्रंथामध्ये 3 महत्त्वाच्या नाड्या सांगितलेल्या आहेत. इडा, पिंगला, सुषुम्ना आणि विशेष करून अतिशय महत्त्वाची सुषुम्ना. हिच्यावरती क्रिया केल्या जाणाऱ्या क्रिया भरपूर आहेत. त्याचप्रमाणे काही क्रिया इतर नाड्यावरती सुद्धा घडतात. जसं की आपण नाडी प्रकरणामध्ये पाहताना आपण बघितलं होतं बघा. इथे एक नाडी असते. मग इथला कर्णछेद केला किंवा आपण जे काही योगी असतात बघा हठयोगी, ते इथं असं कुंडल घालतात. इथं मोठं असं. मग ते ती नाडी जागृत करण्यासाठी ते घालतात असं आपण म्हटलेलं होतं. किंवा मग ह्या ज्या नाड्या आहेत, सरस्वती नाडी असं काहीतरी नाव आहे तिचं. मग ह्या नाड्या सुद्धा जागृत करण्यासाठी असं जीवाबंधाचा उपयोग होतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि सायंटिफिक दृष्टिकोनातून आपण जर बघायचं म्हटलं, तर एक प्रकारचं प्रेशर असं म्हणजे ते प्रेशर निर्माण केल्यामुळं त्या जिभेमध्ये एक प्रकारचा ताण निर्माण होतो. एक प्रकारचा ताण निर्माण होतो आणि जिभेला एक प्रकारचा व्यायाम त्या ठिकाणी मिळतो. म्हणून ही क्रिया जिभेच्या आरोग्यासाठी चांगली असणारी आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आणखीन.
जीवाबंध, महाबंध. हा, खेचरी मुद्रा आपण बघितलेली आहे. महाबंधाविषयी थोडी माहिती घेऊया. तर महाबंधासाठी ग्रांथिक वर्णन कसं आहे सांगता येईल कोणाला? ग्रंथामध्ये वर्णन कसं आहे? जसं की सिद्धासनामध्ये आता बघा, ग्रांथिक वर्णन त्याचं कसं आहे, तर डाव्या पायाची टाच शिवणीला पक्की लावून त्या ठिकाणी स्पर्श करून ती बसवायची आहे, डाव्या पायाची टाच. आणि त्याच्यानंतर उजवा पाय त्याच्यावरती बसवायचा आहे आणि हृदयावर हनवटी दाबून पूरक करावा व सुषुम्ना नाडीवर मन आपल्याला स्थिर करायचं आहे आणि जमेल तितका वेळ कुंभक करून नंतर वायू हळूहळू बाहेर सोडायचा आहे. आणि अशीच कृती नंतर दुसऱ्या पायाने सुद्धा करायची आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यालाच काय आहे, महाबंध असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा कशी कृती आहे. आसन सिद्धासनामध्ये जालंधर बंद केल्यासारखी कृती आहे. सिद्धासनामध्ये सिद्धासनाची कृती सुद्धा तशीच आहे. सुरुवातीला आपल्याला बघा, उजव्या पायाची टाच असेल किंवा आलटून पालटून ते आपल्याला क्रिया करायची आहे नंतर. पण सुरुवातीला एका पायाची टाच म्हणजे शिवन प्रदेशावरती लावायची. लक्षात आपण थोडीशी कृती बघू. बघा, आता दोन्ही डाव्या पायाची टाच जी आहे शिवन प्रदेशावर लावायची आणि शिवन प्रदेशावर लावल्याच्या नंतर दुसरा जो आहे उजव्या पायाची टाच अशा अशा पद्धतीने बसवायची आहे. म्हणजे हे जवळपास सिद्धासनाचं वर्णन आहे थोडक्यात. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर मग पूरक करून जालंधर तंत्र बांधावा आणि याच्यामध्ये एक ध्यानाची क्रिया आहे की सुषुम्नेवरती ध्यान करायचं आहे. काय करायचं आहे? श्वास घेऊन पूरक करावा म्हटले, पूरक. आणि त्यानंतर जालंधर बंद बांधावा, जालंधर तंत्र करावं. म्हणजे काय? डोळे मिटलेले असतील आणि ज्यावेळी आपण ही क्रिया केलो, डोळे मिटलेले आहेत, त्यावेळी सुषुम्नेवरती ध्यान करायचं. त्यानंतर सावकाश हळूहळू श्वास सोडायचा आहे. पुन्हा आणखीन करताना काय म्हणले, कृती पायांची कृती बदलावी. पुन्हा उजवी टाच शिवन प्रदेशाला लावायचे, घट्ट चिटकावून ठेवायची, तो स्पर्श करायचा नाही, घट्ट अशी चिटकावून ठेवायची. त्याच्यानंतर डावा पाय त्याच्यावरती येईल आणि परत श्वास घेऊन पूरक करायचा आहे आणि जालंधर तंत्र परत ही क्रिया करताना महत्वाचं म्हणजे काय आहे बघा याच्यात. महत्वाचं असं आहे, सुषुम्नेवरती ध्यान हे याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. बघा, आणि आणखीन वर्णन काय आहे, जमेल तितका वेळ कुंभक करावा. म्हणजे जितकं शक्य आहे तितका वेळ, जितकं शक्य आहे तितका वेळ कुंभक करायचा आहे. म्हणजे ती रोधकत त्याप्रमाणे जो कुंभक आपण जास्तीत जास्त वेळ करतो त्या कुंभकाने आपल्या शरीराला घाम येत असतो. अशा प्रकारचा कुंभक जास्तीत जास्त वेळ तो कुंभक करायचा आहे आणि हळूहळू वायू नंतर सावकाश सोडायचा. अशीच कृती याच्यामध्ये वर्णन आहे. आणि तीच कृती पुढे पाय एक एक पाय बदलून आणखीन ती करायची आहे. आता काही लोकांचं म्हणणं आहे की जालंधर बंद नाही केला तरी चालतो,
जीवाबंद करावा असं म्हणलेलं आहे. जीवाबंधाने सुद्धा तो लाभ होऊ शकतो असं तिथं वर्णन आहे. पण त्याच्यामध्ये पुढे काय आहे, त्याच्या वर्णनामध्ये काय सांगितलंय, महाबंध जो आहे तो काळपाशातून सुटका करणारा आहे. काळपाशातून सुटका करणारा आहे. आणि ज्याप्रमाणे गंगा, यमुना, सरस्वती यांचा जो त्रिवेणी संगम होतो, त्याप्रमाणे महाबंधामुळे इडा, पिंगला, सुषुम्ना या तीन नाड्यांचा संगम होतो असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे बघा, काल परवाच प्रयागराजमध्ये कुंभमेळा झाला आणि आपण काय केलं, तिथं स्नान केलं आणि त्या स्नानामागचा उद्देश काय होता, की पापाचं क्षालन होतं असं आपण म्हटलंय. बरोबर आहे. परंतु ज्याप्रमाणे या भौतिक ह्याच्यावरती ज्या तीन हे आहेत नद्या, गंगा, यमुना, सरस्वती, आणि त्यांचं जसं संगम आहे तो पवित्र संगम आहे असं म्हणतो आपण, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा तीन आहेत, ज्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना यांचं मिलन करणं हे योगाचं मुख्य लक्षण असतं, मुख्य ध्येय असतं. बघा, सुषुम्ना जागृत करणं, या तिन्हीचं संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी म्हणजे बाहेरच्या नद्यामध्ये किंवा बाहेरच्या संगमामध्ये अंघोळ करून पापाचं क्षालन होईल का नाही हे माहीत नाही. पण या शरीरांतर्गत असणाऱ्या तीन नाड्यांचं संगम जर आपण केला तर नक्कीच त्या ठिकाणी पापक्षालन होईल. किंवा म्हणजे या तीन नाड्यांचं संगम होणं सोपं आहे का? सोपी गोष्ट आहे का ती? नाही. सुषुम्ना जागृत करण्यासाठी सोपी क्रिया आहे का ती? नाही. तर याच्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. भरपूर योगाभ्यास करावा लागतो. ब्रह्मचर्य असेल किंवा तप असेल, अशा वेगवेगळ्या कठोर क्रिया असतील, या सगळ्या क्रिया करून आपल्याला पुढे तो मार्गक्रमण करायचा असतो. आणि सिद्ध योग्यांची ही एक प्रकारची अवस्था असते. सिद्ध योग्यांना ते लाभतं. असे त्याच्यामध्ये वर्णन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर जवळपास आपला जो अभ्यासक्रमामधला भाग आहे तो इथं क्लिअर होतो. बघा काय काय राहिले का ते. जेव्हा बंद झाला, महाबंद झाला, खिचरी मुद्रा सुद्धा पाहिलेली आहे. सूत्रनीती, रबरनीती आणि वस्त्रदूती. याच्यामध्ये काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. तुमची परीक्षा कधी आहे? उद्या आहे का प्रॅक्टिकलची? नाही, नाही सर.